बाहेर विकत मिळतं अगदी सेम तसंच कुरकुरीत चिकन 65 घरच्या घरी कसे करायचे ते बघूया. पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करा. यामुळे मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला पहिले नोटिफिकेशन मिळेल. त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो चिकन 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता यामध्ये हळद, थोडीशी तिखट, चवीनुसार मीठ, एक अर्धा चमचा धने पावडर, त्यानंतर अर्धा चमचा चिकन मसाला आणि एक साधारण 2 ते 3 चमचे चिकन 65 मसाला, 1 चमचा दही, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, एक साधारण 3 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पाने मी बारीक चिरून घातलेली आहेत. आणि आता हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं. मसाला सगळीकडे चिकनला लागला पाहिजे अशा पद्धतीने साधारण एक 2 ते 3 मिनिट याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. साधारण 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि आता याला आपण झाकण लावून साधारण एक तास कमीत कमी असंच मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. 1 तास झालेला आहे. इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल जास्त कडक करायचे नाही, मीडियम तेल करायचे आणि मीडियम गॅसवरच एक एक चिकनचे पीस घालून साधारण एक 4 ते 5 मिनिट मीडियम गॅसवर याला तळून घ्यायचं. चिकनचं पीस टाकल्यानंतर लगेच पलटी करायची नाहीत. एक अर्धा मिनिट किंवा 1 मिनिट झाला की त्यानंतरच हे पीस पलटी करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला मीडियम गॅसवर हे चांगले 4 ते 5 मिनिट तळून घ्यायची. फुल गॅस करायचा नाही. फुल गॅस केला तर वरून करपतील आणि आतून चिकन कच्चं राहील. त्यामुळे मीडियम गॅसवर तळून घ्यायची आणि लो गॅस जर केला तर हे चिकन तेल ओढून जास्त घेईल, तेलकट होतील. त्यामुळे मीडियम गॅसवरच याला चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. जवळजवळ एक 4 ते 5 मिनिट मीडियम गॅसवर झालेले आहेत आणि आता हे चिकन पण आपलं चांगलं तळून झालेलं आहे. आता याला मी काढून घेणार आहे आणि अशा पद्धतीने बाकीचे पण मी पीस तळून घेणार आहे. आता इथं सगळे पीस आपले हे तळून झालेले आहेत आणि हे चिकन अगदी बाहेर मिळतं, गाड्यावर किंवा बाहेर हॉटेलमध्ये मिळतं. सेम याची टेस्ट तशीच येते. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.